प्रमुख कारणामुळे तुमची प्रार्थना व्यर्थ जाते आणि तुमची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. कारण असं आहे की तुम्हाला उपासना आणि उपाय याच्यामधला भेदच माहिती नाहीये. तुम्ही सकाळी उठून लक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम पाठ करता किंवा अमुक धमुक काही असं काम्य इच्छेने करता आणि तुम्हाला असं वाटतं मी भक्ती करतोय किंवा मी स्वतःच्या मनोकामनेने करतो आणि देव फक्त भाव बघतो असं तुम्हाला वाटत असेल तर ह्याला तुम्ही उपासनाने त्याला उपाय म्हणत आहात. कारण सोपं उदाहरण देतो व्यावहारिक, म्हणजे तुम्हाला कळेल असं होईल. आता एक व्यक्ती आहे ज्याला शुगर झाली, त्यामुळे तो शुगर कमी खातो, तो गोड वस्तू खात नाही. एक व्यक्ती आहे जो बॉडी बिल्डिंगमध्ये काही जिम वगैरे करतो, तो डाएट फॉलो करतो, तो हेल्थ कॉन्शियस आहे, त्यामुळे तो काय करतो की जास्ती गोड खात नाही कारण त्याला कॅलरीजची भीती आहे. आता जो जिम करणारा व्यक्ती आहे ना त्याला म्हणतात उपासना, आणि जो शुगर झालेला व्यक्ती आहे, जो म्हातारा झालाय, त्याला म्हणतात उपाय. कारण उपाय झाल्यानंतरच होतो त्याला, म्हणून त्याला उपाय म्हटलं. की तो कुठली तरी कृती कितीही विचार करा, कुठलीही गोष्ट झाल्यानंतरच तुम्हाला उपाय करायला लागेल, पण उपासनेमध्ये तुम्ही स्वतःच घुसता. मी स्वतःच भक्ती करायला चाललोय, मी स्वतःच हरिनाम किंवा रामनाम किंवा दत्तात्रयाचं नाम घ्यायला चाललेलो आहे, कारण की मला तिथून स्वतःहून जायचंय. आता इथं काय, दोघांमध्ये सुद्धा एकच अवस्था आहे की तू करत राहा, मग तुला कळेल, आणि कळत गेले की तुला भेटेल. दोघांमध्ये हीच पद्धत आहे, दोघांमध्ये काही भिन्नता नाहीये, आणि ते सातत्याने करावं. मग त्यात शॉर्टकट नाही की मी चला अमुकच थोडंसं ब्रह्मचर्य खंडन केलं किंवा अमुक इथं तिथं बघितलं किंवा हे खाल्लं ते खाल्लं, असं काहीच होत नाही. तिथं सातत्याने करायला लागतं. हां, तुम्ही उपायाला अनुष्ठान म्हणू शकता की अमुक अमुक तुम्ही 16 सोमवारचं व्रत करताय, अमुक अमुक अनुष्ठान आहे, अनुष्ठानाच्या पद्धतीने तसंही करू शकता, पण अनुष्ठानाला पण तेच नियम आहेत जे उपासनेचे नियम आहेत. त्यामुळे ते सातत्याने भेटत जातं, आणि ते कळल्यानंतर हळूहळू जेव्हा आपल्याला कळतं, तर कळल्यानंतर ती गोष्ट कशी भेटते ही आपल्याला ही कळत जाते. पण त्यासाठी शॉर्टकट नाही मारता येत, निष्ठेने ती गोष्ट करावी लागते. दत्तगुरु दिगंबरा सीताराम.